शिवजयंतीच्या दिवशी पुण्यावरनं मी निघालो किल्ले शिवनेरीकडे. अंतर 100 किलोमीटर होतं, पण महाराजांचं नाव घेतलं की ऊन वारा काही लागतच नाही. नाश्ता करून नारायणगाववरनं शिवनेरीसाठी डावीकडे वळालो तेव्हा त्या 20 किलोमीटरच्या रस्त्यावर शिवभक्तांचा महापूर आला होता. 11:30 वाजता मी शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलो. गाडी लावली, मस्त उसाचा रस घेतला. गडाच्या पायथ्यालाच येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांसाठी महाभोजनाची व्यवस्था होती. महाराजांचा स्पर्श लाभलेल्या मातीत काहीतरी दैवी, कारण इथं लहानगे मोठे होतात, म्हातारे तरुण होतात आणि आपल्या राजाचं नाव घेत न थकता न जुमानता कडाक्याच्या उन्हातही चालत राहतात. शिवजन्मभूमीजवळ पोहोचायला मला अर्धा तास लागला. या भूमीचं पावित्र्य एवढं आहे की जगातल्या सगळ्यात महान राजाचा जन्म या भूमीनं पाहिला. इथं नतमस्तक होताना हा विचार येतो की महाराज नसते तर आपण नसतो, हा देश नसता, कदाचित हिंदू धर्म पण नसता. आणि तेच कारण आहे की आज 400 वर्षांनंतरही लोक मनात शिवराय, डोक्यावर फेटा आणि हातात भगवा घेऊन अनवाणी पायांनी रुबाबात येतात आणि आपल्या राजाची पूजा करतात. शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सुंदर वास्तूचंही उद्घाटन करण्यात आलं. यात एका बाजूनं राजमाता जिजाऊ आणि दुसऱ्या बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा